उपराजधानी नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान केंद्र म्हणजेच नीरीत सीबीआयच्या पथकाने कारवाई केली। सीबीआयने सीएसआयआर नीरीचे तत्कालीन संचालक आणि 4 शास्त्रज्ञांसह 5 खासगी कंपन्यांविरुद्ध 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे। निविदा आणि खरेदी प्रक्रियेत भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। सीबीआयचं पथक बुधवारी नागपुरातील नीरीत दाखल झालं। नीरीत बनावट संशोधन आणि बनावट कंपनी तयार करून 500 कोटींहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा प्रकार समोर आला आहे। बुधवारी सकाळी 10 वाजता सीबीआयचे 12 ते 15 अधिकारी नीरीच्या मुख्य कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी थेट नीरीच्या संचालकांच्या कार्यालयात झडती घेण्यास सुरुवात केली। उल्लेखनीय म्हणजे याआधी देखील नीरीचे संचालक राकेश कुमार यांना भ्रष्टाचारामुळे निलंबित करण्यात आलं होतं आणि पुन्हा एकदा भ्रष्टाचाराबाबत ही कारवाई करण्यात आली। नीरी संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर देशभरात महत्त्वाचं संशोधन करते। येथील भ्रष्टाचाराची तक्रार आल्यानंतर सीबीआय मार्फत ही कारवाई करण्यात आली। सीबीआयने नीरीत केलेल्या कारवाईच्या प्रकरणात 3 वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये एकूण 10 जणांना आरोपी बनवलंय। यातील आरोपींमध्ये नीरीचे तत्कालीन संचालक राकेश कुमार यांच्यासह 4 शास्त्रज्ञ आणि 5 खासगी कंपन्यांचा समावेश आहे। या सर्वांवर नीरीच्या वेगवेगळ्या साहित्य खरेदी प्रक्रियेतील टेंडर प्रक्रियेत गैरव्यवहार करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप असून त्या संदर्भात सीबीआयला काही तक्रारी मिळाल्या होत्या। त्याच आधारावर सीबीआयनं नागपूरसह देशातील वेगवेगळ्या 4 राज्यात एकूण 17 ठिकाणांवर छापे टाकले। या नामांकित संशोधन संस्थेत सीबीआयचं पथक चौकशीसाठी आल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। आता या प्रकरणी पुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।